मित्रांनो आता आलो आहे आम्ही दादरमध्ये आणि दादरमध्ये एक माझा मित्र भेटणार आहे आणि मग आमचं इथे शूट चालू करणार आहोत आम्ही. आणि आपला मोठा ब्रिज आहे दादरचा, तो एक मित्र माझा भेटणार आहे इथे आणि मग ते आपण शूट करणार आहोत दादर टू CST. चला. हाय नमस्कार मित्रांनो, आता आपला राज भेटला, आमचा मित्र दोस्त, बहुत पुराना दोस्त आहे. अभि आता मला भेटला तो आणि आम्ही शूट करणार आहोत, एकत्र शूट करणार आहोत, जो ट्रेनमधला आहे. आणि मित्रांनो आता आम्ही दादरमध्ये पोचलो आहे आणि ॲक्च्युली भरपूर गर्दी आहे आणि कसं शूट करणार आहोत आता बघूया. ट्रेनमधलं शूट आहे, पूर्ण 90% शूट ट्रेनमध्ये आणि 10% बाहेर आहे. तो राज आहे आमच्याबरोबर. तो राज काय बोलतो? मस्त बाकी ठीक आहे, बरोबर. ठीक आहे ना सब कुछ मस्त. चलो आता आपण दादरवरून CSTला जाणारी गाडी आपण पकडणार आहोत आणि मग त्या दरम्यान आपण शूट करणार आहोत. सो चला जाऊया. दादर टू CST. तो मित्रांनो आता हे ट्रेन थांबले CSTला आणि आता आम्ही ब्लॉग शूट रील शूट करणार आहोत इथे. आता गाडी खाली झाली आहे, CSTला थांबले गाडी आणि आता CST वरून आता बाहेर पुढे जाणार आहे वेस्ट साईडला, वेस्टर्न लाईनला. सो आम्ही ट्रेनमध्ये चालता शूट करणार आहोत. तो बघत राहा, इथं कोण नाही दुसरं, ॲक्च्युली दुसरं शूट करायला जसं आम्ही कसं करता शूट करण्यासाठी. सो आम्ही फक्त बोलत राहू तुमच्याशी ब्लॉगमध्ये असं. चला करूया शूट. हाय नमस्कार मित्रांनो, आता आम्ही उतरलोय दादरमध्ये, CSTवरून निघालो आणि शूट करत आता दादरला उतरलो. कारण खूप गर्दी आहे या 2 स्टेशनमध्ये आणि थोडं राजने शूट केलं, मी शूट केलं त्याचं जरासं आणि नॉर्मल थोडा बाकी आहे. और एक अभी फिर से हम CST जाएंगे. अरे मी मराठी बोलतो का हिंदी? हिंदी बोलतो. अच्छा मित्रांनो, आता पुन्हा दादरला उतरलो आम्ही, पुन्हा आता CSTला जाणार. असे 2-3 राऊंड होतील आमचे, कारण हिंदी येते मध्ये कारण राज आहे माझ्याबरोबर, काहीच ते हिंदी आ आहे. सो चला आता पुन्हा CSTला जाऊया आणि जरा शूट करत जाऊया. मित्रांनो भरपूर डिफिकल्ट आहे, ट्रेनमध्ये शूट करणं म्हणजे भरपूर डिफिकल्ट आहे आणि तोही हार्ट ऑफ द सिटी या एरियामध्ये, CST आणि दादरमध्ये. आणि ह्या ट्रेनमध्ये शूट करणं म्हणजे मोठा त्रास नाही म्हणताय ना, मजा येते कारण लोकच येते असं. ॲक्च्युली माझ्या घरी भरपूर गर्दी आहे मित्रांनो दादर, आणि तुम्ही आलाच असाल दादर CST, बापरे मरणाची गर्दी असते. आणि त्या मुलीच्या एका कमेंट्समुळे मला हे शूट करावं लागलं. तर तिने हिम्मत आहे का विचारलं, तुम्हाला हिम्मत असेल तर ट्रेनमध्ये शूट करून दाखवा. त्यासाठीच आम्ही हा मोठा टास्क केला आहे. बघूया आता दादरला तर आलो आहे, पुन्हा CSTला गेलो शूट करत पुन्हा CSTवरून दादरला शूट करत आलो. आता पुन्हा दादरवरून CSTला शूट करत जाणार आहोत आम्ही. बघूया आता किती राऊंड होतील माहिती नाही, कारण 80% व्हिडिओ ही ट्रेनमध्येच आहे.
और एक आगे हाँ घूम करूँगे उधर आएगा जंगल है ना थैंक यू बस प्लीज हाय नमस्कार मित्रांनो आता शूट करत करत आम्ही CSTला पोहोचलो आहे आणि CSTमध्ये आपल्याला एक दुसरा मित्र जॉईन झाला आहे सुशील चव्हाण. सो आता आम्ही तिघे झालो आहे, दोघं होतो फक्त. ट्रेनमधलं तर शूट ऑलमोस्ट झालेलं आहे आणि 80% ट्रेनमधलं आमचं शूट आम्ही केलं आहे. दादर CST असे 4-5 राऊंड मारले आणि खूप छान पद्धतीने राजने हँडल केलं कॅमेरा, मी त्याचं केलं. सो खूप भारी वाटलं आणि हेल्प कुणाचीच घेतली नाही आम्ही. ट्रेनमधलं शूट ॲक्च्युली एवढ्या गर्दीमध्ये झालं, छान झालं आणि आता सुशील जॉईन केलं आम्हाला. सो आता आम्ही थोडंसं एक 10% ते 15% शूट राहिलं आमच्या एका रीलचं, ते आता आम्ही बाहेर करणार आहोत आणि आता पुढे आपण जाणार आहोत एका मंदिरामध्ये. मला सांगतो चला. इथे आज के दे रहे त्याचं घे ना एक व्हर्टिकलमध्ये घेशील, नाही तर ऑरिजिनलमध्ये घेतलं तर चालेल. ठीक आहे, ऑरिजिनलमध्ये घे. तर मित्रांनो आता आम्ही CSTवरून निघालो आहे आणि ॲक्च्युली एकच सीन आहे आमचं, म्हणजे मुंबादेवीला, जी मुंबादेवीच्या नावाने ओळखली जाते किंवा मुंबादेवीच्या नावानं मुंबई नाव पडलं. तर तिथे आपण एका सीनसाठी चाललो आहे आणि देवीचं दर्शनसुद्धा आपण घेणार आहोत तिथे जाऊन. तर माझ्याबरोबर सुशील वगैरे आहे आणि राज आहे आपला कॅमेरामॅन. तो काय करतो, आधी बंद करतो कॅमेरा, नंतर ॲक्शन करतो आणि ॲक्शन संपली का नंतर मग कॅमेरा चालू होतो त्याचा. असं सीन झाले तर आमच्या मित्रांनो पूर्ण. म्हणजे चालू करायचं तेव्हा बंद करतो आणि बंद करण्याच्या टायमाला चालू करतो. मी बाहेर फ्रेमच्या बाहेर आल्यानंतर चालू त्याचा कॅमेरा होतो. तो अजून शिकतोय कॅमेरा. आता त्याला 2-4 दिवस म्हणजे आठवडाभर मी त्याच्याकडेच कॅमेरा घेऊन ठेवणार त्याचा. शिक म्हटलं की ते शिकायचं तेवढं. सो मित्रांनो मुंबादेवीला जाण्याचं कारण की मुंबादेवीला दर्शन ॲक्च्युली घ्यायचं आहे आणि मुंबादेवीचं नाव आपल्या एका रील शूटमध्ये आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यासाठी आपण चाललो आहे. सो मुंबादेवीचं आपल्यावर मी कधी गेलो नाही मुंबादेवीला आणि तुम्हाला माहितीच आहे आपल्याला आपल्या मुंबादेवीवरूनच आपलं मुंबई हे नाव पडलं आहे. सो एक्साइटमेंट आहे की आपण तिथे जाऊया, दर्शन घेऊया देवीचं. आणि जी थीम आहे देवीची तीच ह्या रीलची पण थीम आहे आणि बघूया जाऊया आपण मुंबादेवीसाठी. फक्त एकाच सीनसाठी चाललो आहे, नाव दिसलं पाहिजे बस. सो चला, देवी आपल्या पाठीशी आहेच. मुंबई कुठलं आहे, मुंबईचे की बाहेरच्या? यूपी प्रताप. यूपीचे आहे. अरे बाबा, अरे तुझा ॲड्रेस सांग भाई, तू किधर रहता है? हाँ हाँ यूपी में किधर भाई? मथुरा. हाँ मथुरा का ये मथुराचे मित्र. कुठला आहे? यूपी प्रताप, बनारस साइड. बनारस. अच्छा बनारस. आता
है बनारस गया नहीं कभी लेकिन जाऊँ दोस्त भी आहे मेरे. तो मित्रांनो गाडी चालवते आपली पण काय एवढी ट्रॅफिक लागले बघा इकडे. भरमसाठ ट्रॅफिक आहे. आता कधी पोहोचतो निघू ना आपण पटकन वेळेवर जाऊ ना. ठीक आहे मित्रांनो आता आम्ही ऑटोमधून टॅक्सीमधून उतरलो आहे आणि आता आपल्याला इथं समोरच मंदिर आहे. तिथे मुंबादेवीचं मंदिर समोरच आहे तर तिथं आपण जाऊया आता. आणि ॲक्च्युली भरपूर ट्रॅफिक होती मित्रांनो. CST वरून 150 रुपये घेतले. 200 रुपये बोला होता. मैं बोला 150 रुपये देगा तो मग ठीक आहे 150मध्ये आला तो. आणि मग आम्ही पोचलो आता मुंबादेवीला. ती मैत्रीण बोलली मैत्रीण नाही ॲक्च्युली ती मुलगी होती इंस्टाला आणि यूट्यूबला इंस्टाला मेसेज आहे तो माझा. तिने जरा हिंमतच दिली मला पब्लिकमध्ये बोलायची. आणि पब्लिकमध्ये असं मी बोलतच नव्हतं अजिबात. आज बोलायला लागलो आहे कारण तिच्यामुळेच हिंमत आली असावी मला असं वाटतं. कारण ती मुलगी म्हणाली तुमच्या व्हिडिओ लय भारी असतात एकदम बघण्यासारखे असतात. तर आणखी एक निगेटिव्ह पॉईंट बोलली ती तुमच्यात हिंमत असेल तर बोलतो तुम्ही ट्रेनमध्ये शूट करून दाखवा. तर मग ट्रेनमध्ये शूट करून मी दाखवलं आहे. जाऊन बघ. त्या ताईने जरा चांगलीच हिंमत दिली मला. मित्रांनो मुंबादेवीला आलो आहे आम्ही आणि एक सीन घ्यायचा इथून धावताना फक्त ही माणसं खाली झाली पाहिजे. माणसं भरपूर आहेत. थोडीशी खाली पाहिजे जागा आणि मग आम्ही जरा एक सीन घेऊन देवीचं दर्शन घेणार आहोत. आता हा सीन आहे ना आणखी एक घे बरोबर. जाऊ आठी थांबला होतो. अरे इकडेच थांबला. मित्रांनो मुंबईत आम्ही आता दर्शन घ्यायला चाललो आहे. शूट तर झालं एकच सीन होता धावण्याचा तो आम्ही केला आणि आता मुंबादेवी मित्रांनो आता आम्ही मुंबादेवीचं दर्शन घेऊन आलो आणि खूप छान वाटलं. मंदिर मस्त आहे. छोटं आहे मंदिर पण आतमध्ये खूप छान कलाकृती आहे आणि मेन म्हणजे देवीचं दर्शन झालं आहे महत्त्वाचं. तेवढी गर्दी पण नव्हती तेवढी. नॉर्मल 10 मिनटामध्ये आमचं दर्शन झालं आणि छान वाटलं. सो आता आपण इथून निघणार आहोत. आता एक बॉम्ब ब्लास्ट होतो त्याचं शूट आहे आपलं आता दादरला. प्रत्येक सीन एक वेगवेगळ्या ठिकाणी आहे. आता दादरला आम्ही जाणार आणि मग तिथे तो बॉम्ब ब्लास्टचा शूट करणार आहोत. तो लास्ट सीन तिथं असेल. Please mind the gap between the footboard and platform while alighting from the train. हो मित्रांनो आता दादरला आलो आहे. दादरमधून आता आम्ही जाणार शिवाजी पार्कमध्ये आणि शिवाजी पार्कमध्ये एक जो लास्ट सीन राहिला आहे तो करणार आहोत. अरे कुठे राहिले आहे तर दादरला पोचलो मित्रांनो. मस्जिदवरून निघालो होतो आम्ही. आता शिवाजी पार्कला जाणार आहोत.
क्लास सीन आणि एक नवीन अजून रील बनवणार आहोत त्या मित्रांबरोबर. जाम गर्दी आहे जाम. हाय नमस्कार मित्रांनो, आता आलो आम्ही चैत्यभूमीला. हा समुद्राचा आपल्याला सीन पाहिजे आणि शूटसाठी आलो. शेवटचा सीन आहे आमचा इथे, सो शूट करणार आहोत आम्ही आणि करूया चला. ओढे वगैरे आहे तिथं मस्त आणि पाणी एकदम खोल गेलं मित्रांनो, एकदम खोल गेलं. आपल्याला कोणीच नाही पाहिजे या व्हिडिओमध्ये, म्हणजे तर तिकडे लावून करावं लागेल. तो गोल फिरतो माझा असा. मित्रांनो हा आहे आपला वैभवशाली दादर बीच, दादर चौपाटीचा बीच. आणि आज समोर तुम्ही ओळखलंच असेल बांद्रा सी लिंक. हा बांद्रा सी लिंक. हे राज कुठे? राज येऊ दे आतमध्ये, या आतमध्ये. मित्रांनो पाणी एकदम खोल गेलं, खाली बाहेर खाली गेलं एकदम पाणी, त्याच्यामुळं काय प्रॉब्लेम नाही. काय नाही नाही घाण नाही, आवाज सुटत पाहिजे तसं. ए या तू घाण नाही या. तू काय बोलतोस त्याला थोडा. अरे आपल्याला शूट महत्वाचा आहे. हे तो निकल जाएगा. मित्रांनो सर्वांना घेऊन आलो आतमध्ये. कारण सीनच आपला असा आहे सीन की कुठे कोणाला दाखवायचं नाही म्हणून सर्व हद्दपार केले मित्रांनो. पूर्ण हे झालंय, चिखल आहे ना, चिखलामध्ये आलोय मित्रांनो पूर्ण एवढा. शूट करायला बस झालं ना. हाय नमस्कार मित्रांनो, हा आमच्या रीलचा एक शेवटचा सीन आहे आणि तो आलो आम्ही वैभवशाली दादरमध्ये. पूर्ण चौपाटी आहे, खाली चौपाटी आम्हाला दाखवायची होती म्हणून इथं आलो आणि हा सीन लास्टचा सीन करतो आम्ही. तो चला वर्टिकल. होय वर्टिकल क्लोज घेऊ ना. हां मी एवढं इथं आहे, इथं आलो. पूर्ण पाहिजे का एवढाच. ओके चल चालू कर. हां बरोबर आहे ना. हां ओके करू. हां या तर मित्रांनो आता आमचं रील शूट पूर्ण झालेलं आहे आणि म्हणजे जी एक रील होती आमची ट्रेनमध्ये ती तर पूर्ण झालेली आहे. तर राज काय बोलशील तू, क्या बोलेगा? जो भी है हम लोग का जो भी शूटिंग हुआ है वो अच्छा लगे तो उसको लाइक करना, सब्सक्राइब करना शेयर और सपोर्ट करो, शेयर करो. हाँ हम लोग को थोड़ा आगे बढ़ने के लिए राईट. बस हाथ जोड़ के यही प्रार्थना है आप लोग से. बरोबर आहे. हो मित्रांनो हा कसा ब्लॉग वाटला नक्की सांगा आणि कमेंटमध्ये बॉक्समध्ये कमेंट्स. हा ब्लॉग हा तुम्हाला त्याच्यासाठीच दिला आहे, तर कमेंट्समध्ये ही व्हिडिओ कशी झाली तर नक्की सांगा. आणि हां ही व्हिडिओ मित्रांनो ऑलरेडी आपण ब्लॉगच्या अगोदर टाकतो शॉर्ट. ती तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये जर बघितली नसाल तर बघून जाऊन बघू शकता. आणि प्लीज लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब. सो थँक्यू. आपला ब्लॉग आपण इथं संपवतो. जय जय हिंद, जय जय महाराष्ट्र माझा. बाय बाय.